म्हणाला की अनपेक्षित कारण एका मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे एनडीएची. बिहारचा आता जो निकाल लागतोय, जी बढत त्यांना मिळते, ते जर पाहिलं तर बिहारमध्ये कम्प्लिटली एनडीएचं सरकार हे येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. बिहारची जनता जी 15-20 वर्षापूर्वी विकास काय असतो हा त्यांच्या मने ध्यानी सुद्धा नव्हता, परंतु नितीश कुमार सारखं नेतृत्व किंवा मोदी साहेबांसारखं नेतृत्व जेव्हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालं, त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी ज्या गतीने तो विकास केला, बिहारमध्ये कधीतरी इंडस्ट्रीज जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु बिहारमध्ये ते झालं. आता तिथलचा क्राईम रेट तुम्ही कमी झालेलं पाहताय, तुम्ही दारूबद्दलचे असलेलं धोरण सरकारचं बदललेलं पाहताय, आणि मग जो बिहारी ज्याला गाव सोडून इतरत्र जावा लागायचा, आज तो त्या बिहारमध्ये थांबतोय. आणि हेच मला वाटतं त्यांच्या यशाचा गमक असावं. आता बिहारमध्ये आम्हाला रोजगार मिळतोय, बिहारचं जनता डेव्हलपमेंट होतंय, आणि म्हणून त्या सर्व बाबी धरून आज मोदी साहेबांनी आणि तिथे नितीश कुमारांनी त्या नस ओळखून बरोबर त्या लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलायला विरोधकाकडे काही मुद्देही नव्हते. काय बोलणार आहेत? वोट चोरीवर बोलतील किंवा इतर बाबतीवर बोलतील, परंतु विकासाचा अजेंडा जो होता तो फक्त आणि फक्त मोदी सरकार आणि नितीश कुमारकडे होता. म्हणून ही जी निवडणूक झाली ही वन साइडच होणार होती हे जवळपास निश्चित होतं. परंतु तरीही लोक या वेळेला परिवर्तन करतील किंवा आपलं सत्ता येईल, आपलं सरकार येईल या भांडणामध्ये मग तिथलचे स्थानिक नेते असतील, काँग्रेसवाले असतील, जेडीयूवाले असतील, बाकीचे जे काही होते त्यांनी आपसामध्येच एकमेकाला पाडायचा सुद्धा तिथं प्रयत्न झालेला दिसून येतो. म्हणून हे सरकार मला वाटतं याला सर्वसामान्य जनतेने आता बिहार थांबणार नाही, बिहार आता विकास की ओर या पद्धतीने त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे. आज पुन्हा एकदा बिहारमध्ये लोकशाहीला अपेक्षित असलेलं सरकार हे स्थापन होतं, याचा आम्हाला निश्चित आनंद आहे. याच निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतला घोळ अगदी देश पातळीवर मांडला गेला, काही फरक पडला नाही त्याचा असं दिसतंय. नाही, तर घोळ असणं हा भाग वेगळा. त्या घोळमध्ये जे काही निवडणूक आयोगाला जे कळायचं, तुम्ही दरवेळेला पाहता की अनेक मतदार वगळले जातात. मृत लोकांचे नावं येणे, दुबार नावं येणे, हे हा जो प्रकार आहे हा काही ठराविक ठिकाणी निश्चित काही ठिकाणी आढळून पण आला होता आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली. म्हणून तो मुद्दा आता बाजूला पडलेला आहे. मूळ जे मतदार आहे त्यांनी केलेलं मतदान काय म्हणतं याला महत्व आहे आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतला असं आमचं तरी मत आहे. आता तिथल्या मुख्यमंत्री पदावरून चर्चा झालेली आहे. नितीश कुमार यांची भाजप त्यांच्या मनावर अचानक जसं महाराष्ट्रात बदल केला तसंही होऊ शकतं. नाही, आता तो पक्षाचा त्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु निश्चितप्रमाणे मला वाटतं योग्य तो निर्णय होईल. आता बिहारमध्ये वादाचं कोणतंही कारण राहणार नाही आणि या वेळेला शक्यता अशी नाकारता येत नाही. दोघंही भाजप असेल की नितीश कुमार असतील हे सत्तेचं बरोबर समान वाटप करून योग्य त्या पद्धतीनं हे सरकार चालवतील. त्याच्यामध्ये रामविलास पासवानचा मुलगा पण आहे, त्यालाही काही त्या सत्तेमधला मोठा हिस्सा मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आता हे सगळ्या घडामोडी ह्या पूर्णपणे निकाल हाती आल्यानंतर घडतील. आता ईव्हीएम होणारच ना. जिथे पराभव होतो त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली, तिथे असं आणखी काही दादागिरी केली, काही आरोप करायला हे आता मोकळे आहेत आणि हेच टिमकी वाजवत ते 5 वर्ष फिरणार आहेत. ओके, एक मिनिट सर, परंतु निकालानंतर वोट चोरी जे आरोप जे आहेत ते सुद्धा पुढे येऊ शकतात. पराभूत माणूस एक आपला असलेला पराभव हा इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न जरूर करतो. म्हणून ते आता वोट चोरी झाली म्हणतील, मतदार याद्यामध्ये घोळ आहे असं म्हणतील, ईव्हीएम मशीन गडबड आहे असं म्हणतील आणि हे आता लोकांना दरवेळेला ते ऐकून सुद्धा कंटाळा आलेला आहे. लोकशाहीला जर मानत नसाल, घटनेला मानत नसाल तर असे आरोप करणं हे त्यांचं ठरलेलं गणित असतं.
अंबादास दानवेंनी सुद्धा आरोप केलाय, तुमच्या मुलीवर आरोप केलाय की निवडणूक यादीमध्ये किंवा त्या याद्यांमध्ये घोळ केला होता, अफरातफर केली म्हणून. असा कधी घोळ होतो का? त्या विरोधी पक्ष नेता राहिलेल्या माणसाला एवढं सुद्धा कळत नाही की मतदार नोंदणीचा हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आजही तुम्ही आत्ताच्या घडीलाही मतदार नोंदणी करू शकता किंवा मतदार तुमचं शिफ्टिंग असेल तर तेही करू शकता. म्हणून अशा गोष्टी या प्रक्रियेचा भाग असतो. जर माहिती नसेल तर त्याने त्या कलेक्टरशी बोललं पाहिजे होतं, त्यांची चौकशी केली पाहिजे होती. परंतु आपल्या हाती काही लागत नाही. पण शिरसाटचं नाव घेतलं ना तर ती बातमीला महत्व येतं. या अनुषंगाने केलेलं ते स्टेटमेंट आहे. एक प्रश्न बिहारच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एनडीए आणि निवडणूक आयोगाचं अभिनंदन असे आता विरोधक म्हणतात. निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं सर. निवडणूक आयोगाने निवडणुका चांगल्या पार पडल्या. सगळं बिहार सारख्या ठिकाणी निवडणुका घेणे आणि यशस्वी पार पडणे, त्यामुळे कदाचित अभिनंदन केलं असं. परंतु त्यांनी खोचकपणे जे काही निवडणूक आयोगाचं किंवा एनडीएचं अभिनंदन केलंय, त्यांना अखेरला विरोधी पक्षामध्ये बसायचंच होतं किंवा बसणारच आहोत याची पूर्वकल्पना त्यांना आली होती. दहीसर टोल शिफ्टिंगवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय. टोल शिफ्टिंग समर्थनच आहे, मात्र मीरा भाईंदरमध्ये नको. प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात टोल शिफ्टिंग करावं असं नरेंद्र मोदी म्हणतात. हा आता त्या विभागाचा निर्णय आहे आणि तो घेण्याचा अधिकार त्यांना आहे. म्हणून यावर वाद वगैरे होणार नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेब यावर निश्चित तोडगा काढतील. ठाणे जिल्ह्यासह मीरा भाईंदरमध्ये सध्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये दोस्तीत कुस्ती सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण शनिवारी मीरा भाईंदरमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार आयोजित केला होता आणि त्यामध्ये पत्रकार परिषद जेव्हा घेतली त्यावेळी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजप युती करायला तयार आहे, मात्र सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर आम्ही सोबळावर लढू. ठाणा असेल की महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा असेल, त्या ठिकाणी सर्व पक्षाची भूमिका, मग ती शिवसेनेची असेल, भाजपची असेल, राष्ट्रवादीची असेल, सन्मानजनकपूर्वक जर युती झाली तर करावं असं प्रत्येकाचं मत आहे. आणि त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्याच्या मतावर सुद्धा युती करायची की नाही करायची हे ठरवलं जाईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. म्हणून आता निवडणुकीचा धुराळा उठलेला आहे. आता पुढे आणखी 8-15 दिवसामध्ये याच्याबद्दलचं स्पष्ट काय कोणत्या ठिकाणी युती होणार, कोणत्या नाही होणार हे सगळं चित्र स्पष्ट होईल. सर पण आता नगरपरिषदेचा विचार केला तर 3 दिवस होते फॉर्ममध्ये, युतीचंच त्रांगड सुटे ना, असं कसं कधी सुटेल मग आणि कधी अर्ज पण काढायचा? असं काही नाहीये. हे तुम्हाला फॉर्म भरायला 3 दिवस बाकी आहेत, नंतर फॉर्म वापस घ्यायला सुद्धा काही कालावधी दिलेला आहे. त्या मधल्या पिरियडमध्ये या सर्व गोष्टीचा निर्णय होईल. आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधल्या 7 पैकी बऱ्याच ठिकाणी म्हणजे बहुतांश ठिकाणी शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. म्हणजे वैजापूर, त्याच्यानंतर सिल्लोड, पैठण, कन्नडमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमदार आहेत आणि मजबूतीने आहेत, आमच्या संभाजीनगरमध्ये 6 ठिकाणी आमचे आमदार आहेत, 3 ठिकाणी भाजपचे आहेत. म्हणून त्यांनी यांच्या मतदारसंघामध्ये जर उमेदवार उभा केला तर मग युती होणार नाही. आणि म्हणून त्या आमदाराला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाने दिलेला आहे. ते काय निर्णय घेतील हे काही दिवसात आपल्याला कळेल. ओके, धन्यवाद. मंत्रीमध्ये एक प्रश्न असा आहे की इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा जो पुण्याचा व्हिडिओ होता तो सोशल मीडिया खूप व्हायरल झाला. त्यानंतर एक असं म्हटलं जातं की तुम्ही म्हणताय की साधा विवाह करायला पाहिजे, मात्र धूमधडाक्यामध्ये तुमच्या मुलीचा विवाह होतो. सोशल मीडिया ते ट्रोल होत आहेत, सोडायची भाषा ते करतात. मुलीचा विवाह कसा करावं हे त्या पालकाच्या मनावर असतं. जर त्यांना चांगल्या पद्धतीने करावं असं वाटलं तर त्याच्यात काही गैर पण नाही. अनेक लोक अशी पाहिलेली आहेत की जी करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात. परंतु इंदोरीकर महाराजाला जे काही टोल केलेलं आहे त्यांनी साध्यापणाने केला पाहिजे. हे जरी असलं तरी बाप म्हणून त्यांनी केलेलं ते लग्न त्याला विरोध करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून इंदोरीकर महाराज त्याच्यावर काय निर्णय घेतील तो त्यांचा विषय आहे. परंतु अशा लग्न समारंभामध्ये अशा गोष्टीला जास्त विरोध करणं योग्य नाही. कीर्तन सोडून दिलं किती योग्य? इंदोरीकर महाराजांनी कीर्तन सोडू नये. अखेरला त्यांच्या कीर्तनामुळं त्या प्रबोधन ते करतात आहे. अनेक लोकांना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे.
अनेक लोक मी पाहिलेत की ज्यांनी त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या कीर्तनानं प्रभावित होऊन व्यसनापासून दूर होणे किंवा इतर कामं यामध्ये त्यांनी स्वतःला त्यांच्या बरोबर जोडले गेलेले आहेत, म्हणून त्यांनी कीर्तन सोडू नये असं आमचा आग्रह राहील. बिहारचा निकाल अपेक्षित म्हणावा की अनपेक्षित, कारण एका मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे एनडीएची. बिहारचा आता जो निकाल लागतोय, जी बढ़त त्यांना मिळते ते जर पाहिलं तर बिहारमध्ये कम्प्लिटली एनडीएचं सरकार हे येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. बिहारची जनता जी 15-20 वर्षापूर्वी विकास काय असतो हा त्यांच्या मने ध्यानी सुद्धा नव्हता, परंतु नितीश कुमार सारखं नेतृत्व किंवा मोदी साहेबांसारखं नेतृत्व जेव्हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालं, त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी ज्या गतीने तो विकास केला, बिहारमध्ये कधीतरी इंडस्ट्रीज जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु बिहारमध्ये ते झालं. आता तिथलचा क्राईम रेट तुम्ही कमी झालेलं पाहताय, तुम्ही दारूबद्दलचे असलेलं धोरण सरकारचं बदललेलं पाहताय, आणि मग जो बिहारी ज्याला गाव सोडून इतरत्र जावा लागायचा आज तो त्या बिहारमध्ये थांबतोय, आणि हेच मला वाटतं त्यांच्या यशाचा गमक असावं. आता बिहारमध्ये आम्हाला रोजगार मिळतोय, बिहारचा जनता डेव्हलपमेंट होतोय, आणि म्हणून त्या सर्व बाबी धरून आज मोदी साहेबांनी आणि तिथे नितीश कुमारांनी त्या नस ओळखून बरोबर त्या लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलायला विरोधकाकडे काही मुद्देही नव्हते. काय बोलणार आहेत? वोट चोरीवर बोलतील किंवा इतर बाबतीवर बोलतील, परंतु विकासाचा अजेंडा जो होता तो फक्त आणि फक्त मोदी सरकार आणि नितीश कुमारकडे होता. म्हणून ही जी निवडणूक झाली ही वन साइडच होणार होती हे जवळपास निश्चित होतं. परंतु तरीही लोक या वेळेला परिवर्तन करतील किंवा आपलं सत्ता येईल, आपलं सरकार येईल या भांडणामध्ये मग तिथलचे स्थानिक नेते असतील, काँग्रेसवाले असतील, जेडीयूवाले असतील, बाकीचे जे काही होते त्यांनी आपसामध्येच एकमेकाला पाडायचा सुद्धा तिथं प्रयत्न झालेला दिसून येतो. म्हणून हे सरकार मला वाटतं याला सर्वसामान्य जनतेने आता बिहार थांबणार नाही, बिहार आता विकास की ओर या पद्धतीने त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे. आज पुन्हा एकदा बिहारमध्ये लोकशाहीला अपेक्षित असलेलं सरकार हे स्थापन होतं, याचा आम्हाला निश्चित आनंद आहे. याच निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतला घोळ अगदी देश पातळीवर मांडता गेला, काही फरक पडला नाही त्याचा असं दिसतं. नाही, तर घोळ असणं हा भाग वेगळा. त्या घोळमध्ये जे काही निवडणूक आयोगाला जे कळायचं, तुम्ही दरवेळेला पाहता की अनेक मतदार वगळले जातात. मृत लोकांचे नावं येणे, दुबार नावं येणे, हे हा जो प्रकार आहे हा काही ठराविक ठिकाणी निश्चित काही ठिकाणी आढळून पण आला होता आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली. म्हणून तो मुद्दा आता बाजूला पडलेला आहे. मूळ जे मतदार आहे त्यांनी केलेलं मतदान काय म्हणतं याला महत्व आहे आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतला असं आमचं तरी मत आहे. आता तिथल्या मुख्यमंत्री पदावरून चर्चा झालेली आहे. नितीश कुमार यांची भाजप त्यांच्या मनावर अचानक जसं महाराष्ट्रात बदल केला तसंही होऊ शकतं. नाही, आता तो पक्षाचा त्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु निश्चितप्रमाणे मला वाटतं योग्य तो निर्णय होईल. आता बिहारमध्ये वादाचं कोणतंही कारण राहणार नाही आणि या वेळेला शक्यता अशी नाकारता येत नाही. दोघंही भाजप असेल की नितीश कुमार असतील हे सत्तेचं बरोबर समान वाटप करून योग्य त्या पद्धतीनं हे सरकार चालवतील. त्याच्यामध्ये रामविलास पासवानचा मुलगा पण आहे, त्यालाही काही त्या सत्तेमधला मोठा हिस्सा मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आता हे सगळ्या घडामोडी ह्या पूर्णपणे निकाल हाती आल्यानंतर घडतील. आता ईव्हीएम होणारच ना. जिथे पराभव होतो त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली, तिथे असं आणखीन काही दादागिरी केली, काही आरोप करायला हे आता मोकळे आहेत आणि हेच टिमकी वाजवत ते 5 वर्ष फिरणार आहेत. ओके, एक मिनिट सर, परंतु निकालानंतर वोट चोरी जे आरोप जे आहेत ते सुद्धा पुढे येऊ शकतात. पराभूत माणूस एक आपला असलेला पराभव हा इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न जरूर करतो. म्हणून ते
आता वोट चोरी झाली म्हणतील, मतदार याद्यामध्ये घोळ आहे असं म्हणतील, ईव्हीएम मशीन गडबड आहे असं म्हणतील, आणि हे आता लोकांना दरवेळेला ते ऐकून सुद्धा कंटाळा आलेला आहे. लोकशाहीला जर मानत नसाल, घटनेला मानत नसाल, तर असे आरोप करणं हे त्यांचं ठरलेलं गणित असतं. अंबादास दानवेंनी सुद्धा आरोप केलाय, तुमच्या मुलीवर आरोप केलाय की निवडणूक यादीमध्ये किंवा त्या याद्यांमध्ये घोळ केला होता, अपराधपर केली म्हणून. असा कधी घोळ होतो का? त्या विरोधी पक्ष नेता राहिलेल्या माणसाला एवढं सुद्धा कळत नाही की मतदार नोंदणीचा हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आजही तुम्ही आत्ताच्या घडीलाही मतदार नोंदणी करू शकता किंवा मतदार तुमचं शिफ्टिंग असेल तर तेही करू शकता. म्हणून अशा गोष्टी या प्रक्रियेचा भाग असतो. जर माहिती नसेल तर त्याने त्या कलेक्टरशी बोललं पाहिजे होतं, त्यांची चौकशी केली पाहिजे होती. परंतु आपल्या हाती काही लागत नाही. पण शिरसाटचं नाव घेतलं ना तर ती बातमीला महत्व येतं. या अनुषंगाने केलेलं ते स्टेटमेंट आहे. एक प्रश्न बिहारच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, एनडीए आणि निवडणूक आयोगाचं अभिनंदन असे आता विरोधक म्हणतात. निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं सर. निवडणूक आयोगाने निवडणुका चांगल्या पार पडल्या. सगळं बिहार सारख्या ठिकाणी निवडणुका घेणे आणि यशस्वी पार पडणे, त्यामुळे कदाचित अभिनंदन केलं असं. परंतु त्यांनी खोचकपणे जे काही निवडणूक आयोगाचं किंवा एनडीएचं अभिनंदन केलंय, त्यांना अखेरला विरोधी पक्षामध्ये बसायचंच होतं किंवा बसणारच आहोत याची पूर्वकल्पना त्यांना आली होती. दहीसर टोल शिफ्टिंगवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय. टोल शिफ्टिंग समर्थनच आहे, मात्र मीरा भाईंदरमध्ये नको. प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात टोल शिफ्टिंग करावं असं नरेंद्र मोदी म्हणतात. हा आता त्या विभागाचा निर्णय आहे आणि तो घेण्याचा अधिकार त्यांना आहे. म्हणून यावर वाद वगैरे होणार नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेब यावर निश्चित तोडगा काढतील. ठाणे जिल्ह्यासह मीरा भाईंदरमध्ये सध्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये दोस्तीत कुस्ती सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण शनिवारी मीरा भाईंदरमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार आयोजित केला होता आणि त्यामध्ये पत्रकार परिषद जेव्हा घेतली त्यावेळी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजप युती करायला तयार आहे, मात्र सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर आम्ही सोबळावर लढू. ठाणा असेल की महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा असेल, त्या ठिकाणी सर्व पक्षाची भूमिका, मग ती शिवसेनेची असेल, भाजपची असेल, राष्ट्रवादीची असेल, सन्मानजनकपूर्वक जर युती झाली तर करावं असं प्रत्येकाचं मत आहे. आणि त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्याच्या मतावर सुद्धा युती करायची की नाही करायची हे ठरवलं जाईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. म्हणून आता निवडणुकीचा धुराळा उठलेला आहे. आता पुढे आणखी 8-15 दिवसामध्ये याच्याबद्दलचं स्पष्ट काय कोणत्या ठिकाणी युती होणार, कोणत्या नाही होणार हे सगळं चित्र स्पष्ट होईल. सर, पण आता नगर परिषदेचा विचार केला तर 3 दिवस होते फॉर्म मध्ये, युतीचंच त्रांगड सुटे ना, असं कसं कधी सुटेल मग? आणि कधी अर्ज पण करायचा? असं काही नाहीये. हे तुम्हाला फॉर्म भरायला 3 दिवस बाकी आहेत, नंतर फॉर्म वापस घ्यायला सुद्धा काही कालावधी दिलेला आहे. त्या मधल्या पिरियडमध्ये या सर्व गोष्टीचा निर्णय होईल. आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधल्या 7 पैकी बऱ्याच ठिकाणी म्हणजे बहुतांश ठिकाणी शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. म्हणजे वैजापूर, त्याच्यानंतर शिल्लोड, पैठण, कन्नडमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमदार आहेत आणि मजबूतीने आहेत, आमच्या संभाजीनगरमध्ये 6 ठिकाणी आमचे आमदार आहेत, 3 ठिकाणी भाजपचे आहेत. म्हणून त्यांनी यांच्या मतदारसंघामध्ये जर उमेदवार उभा केला तर मग युती होणार नाही. आणि म्हणून त्या आमदाराला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाने दिलेला आहे. ते काय निर्णय घेतील हे काही दिवसात आपल्याला कळेल. ओके, थँक्यू. मंत्रीमध्ये एक प्रश्न असा आहे की इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा जो पुण्याचा व्हिडिओ होता तो सोशल मीडिया खूप व्हायरल झाला. त्यानंतर एक असं म्हटलं जातं की तुम्ही म्हणताय की साधा विवाह करायला पाहिजे, मात्र धूमधडाक्यामध्ये तुमच्या मुलीचा विवाह होतो. सोशल मीडिया ते ट्रोल होत आहेत, सोडायची भाषा ते करतात. मुलीचा विवाह कसा करावं हे त्या पालकाच्या मनावर असतं. जर त्यांना चांगल्या पद्धतीने करावं असं वाटलं तर त्याच्यात काही गैर पण नाही. अनेक लोक अशी पाहिलेली आहेत की जी करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात. परंतु इंदोरीकर महाराजाला जे काही टोल केलेलं आहे त्यांनी साध्यापणाने केला पाहिजे. हे जरी असलं तरी बाप म्हणून त्यांनी केलेलं ते लग्न त्याला विरोध करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून
इंदुरीकर महाराज त्याच्यावर काय निर्णय घेतील तो त्यांचा विषय आहे. परंतु अशा लग्न समारंभामध्ये अशा गोष्टीला जास्त विरोध करणं योग्य नाही. कीर्तन सोडून दिलं किती योग्य आहे? इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सोडू नये. अखेरला त्यांच्या कीर्तनामुळं त्या प्रबोधन ते करतात हे अनेक लोकांना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे. अनेक लोक मी पाहिलेत की ज्यांनी त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या कीर्तनानं प्रभावित होऊन व्यसनापासून दूर होणे किंवा इतर कामं यामध्ये त्यांनी स्वतःला त्यांच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. म्हणून त्यांनी कीर्तन सोडू नये असं आमचा आग्रह राहील. बिहारचा निकाल अपेक्षित म्हणावा की अनपेक्षित, कारण एका मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे एनडीएची. बिहारचा आता जो निकाल लागतोय, जी बढ़त त्यांना मिळते ते जर पाहिलं तर बिहारमध्ये कम्प्लिटली एनडीएचं सरकार हे येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. बिहारची जनता जी 15-20 वर्षापूर्वी विकास काय असतो हा त्यांच्या मने ध्यानी सुद्धा नव्हता. परंतु नितीश कुमार सारखं नेतृत्व किंवा मोदी साहेबांसारखं नेतृत्व जेव्हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालं, त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी ज्या गतीने तो विकास केला, बिहारमध्ये कधीतरी इंडस्ट्री जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु बिहारमध्ये ते झालं. आता तिथलचा क्राईम रेट तुम्ही कमी झालेलं पाहताय. तुम्ही दारूबद्दलचे असलेलं धोरण सरकारचं बदललेलं पाहताय. आणि मग जो बिहारी ज्याला गाव सोडून इतरत्र जावा लागायचा, आज तो त्या बिहारमध्ये थांबतोय. आणि हेच मला वाटतं त्यांच्या यशाचा गमक असावं. आता बिहारमध्ये आम्हाला रोजगार मिळतोय, बिहारचं जनता डेव्हलपमेंट होतंय आणि म्हणून त्या सर्व बाबी धरून आज मोदी साहेबांनी आणि तिथे नितीश कुमारांनी त्या नस ओळखून बरोबर त्या लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलायला विरोधकाकडे काही मुद्देही नव्हते. काय बोलणार आहेत? वोट चोरीवर बोलतील किंवा इतर बाबतीवर बोलतील, परंतु विकासाचा अजेंडा जो होता तो फक्त आणि फक्त मोदी सरकार आणि नितीश कुमारकडे होता. म्हणून ही जी निवडणूक झाली ही वन साइडच होणार होती हे जवळपास निश्चित होतं. परंतु तरीही लोक या वेळेला परिवर्तन करतील किंवा आपलं सत्ता येईल, आपलं सरकार येईल या भांडणामध्ये मग तिथलचे स्थानिक नेते असतील, काँग्रेसवाले असतील, जेडीयूवाले असतील, बाकीचे जे काही होते त्यांनी आपसामध्येच एकमेकाला पाडायचा सुद्धा तिथं प्रयत्न झालेला दिसून येतो. म्हणून हे सरकार मला वाटतं याला सर्वसामान्य जनतेने आता बिहार थांबणार नाही, बिहार आता विकास की ओर या पद्धतीने त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे. आज पुन्हा एकदा बिहारमध्ये लोकशाहीला अपेक्षित असलेलं सरकार हे स्थापन होतं, याचा आम्हाला निश्चित आनंद आहे. याच निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतला घोळ अगदी देश पातळीवर मांडला गेला, काही फरक पडला नाही त्याचा असं दिसतं की नाही. तर घोळ असणं हा भाग वेगळा. त्या घोळमध्ये जे काही निवडणूक आयोगाला जे कळायचं, तुम्ही दरवेळेला पाहता की अनेक मतदार वगळले जातात. मृत लोकांचे नावं येणे, दुबार नावं येणे, हे हा जो प्रकार आहे हा काही ठराविक ठिकाणी निश्चित काही ठिकाणी आढळून पण आला होता आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली. म्हणून तो मुद्दा आता बाजूला पडलेला आहे. मूळ जे मतदार आहे त्यांनी केलेलं मतदान काय म्हणतं याला महत्व आहे आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतला असं आमचं तरी मत आहे. आता तिथल्या मुख्यमंत्री पदावरून चर्चा झालेली आहे. नितीश कुमार की आणखी भाजप त्यांच्या मनावर अचानक जसं महाराष्ट्रात बदल केला तसंही होऊ शकतं. नाही, आता तो पक्षाचा त्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु निश्चितप्रमाणे मला वाटतं योग्य तो निर्णय होईल. आता बिहारमध्ये वादाचं कोणतंही कारण राहणार नाही आणि या वेळेला शक्यता अशी नाकारता येत नाही. दोघंही भाजप असेल की नितीश कुमार असतील हे सत्तेचं बरोबर समान वाटप करून योग्य त्या पद्धतीनं हे सरकार चालवतील. त्याच्यामध्ये रामविलास पासवानचा मुलगा पण आहे, त्यालाही काही त्या सत्तेमधला मोठा हिस्सा मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आता हे सगळ्या घडामोडी ह्या पूर्णपणे निकाल हाती आल्यानंतर घडतील. आता ईव्हीएम होणारच ना. जिथे पराभव होतो त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली, तिथे असं आणखी काही दादागिरी केली, काही आरोप करायला हे आता मोकळे आहेत आणि हेच टिमकी वाजवत ते 5 वर्ष फिरणार आहेत.
ओके ये एक मिनिट सर. काही दुसरं म्हणून मला एवढंच होतं. ते पाठवतो लवकर. आहे का नाही? परंतु या निकालानंतर वोट चोरी हे ते आरोप जे आहेत ते सुद्धा पुढे येऊ शकतात समोर. पराभूत माणूस एक आपला असलेला पराभव हा इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न जरूर करतो. म्हणून ते आता वोट चोरी झाली म्हणतील, मतदार याद्यामध्ये घोळ आहे असं म्हणतील, ईव्हीएम मशीन गडबड आहे असं म्हणतील, आणि हे आता लोकांना दरवेळेला ते ऐकून सुद्धा कंटाळा आलेला आहे. लोकशाहीला जर मानत नसाल, घटनेला मानत नसाल, तर असे आरोप करणं हे त्यांचं ठरलेलं गणित असतं. बरं, अंबादास दानवेंनी सुद्धा आरोप केलाय, तुमच्या मुलीवर आरोप केलाय की निवडणूक यादीमध्ये किंवा त्या याद्यांमध्ये घोळ केला होता, अपराध केली म्हणून. असा कधी घोळ होतो का? त्या विरोधी पक्ष नेता राहिलेल्या माणसाला एवढं सुद्धा कळत नाही की मतदार नोंदणीचा हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आजही तुम्ही आत्ताच्या घडीलाही मतदार नोंदणी करू शकता किंवा मतदार तुमचं शिफ्टिंग असेल तर तेही करू शकता. म्हणून अशा गोष्टी या प्रक्रियेचा भाग असतो. जर माहिती नसेल तर त्याने त्या कलेक्टरशी बोललं पाहिजे होतं, त्यांच्याशी चौकशी केली पाहिजे होती. परंतु आपल्या हाती काही लागत नाही, पण शिरसाटचं नाव घेतलं ना तर ती बातमीला महत्व येतं. या अनुषंगाने केलेलं ते स्टेटमेंट आहे. एक प्रश्न बिहारच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एनडीए आणि निवडणूक आयोगाचं अभिनंदन असे आता विरोधक म्हणतात. निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं सर. निवडणूक आयोगाने निवडणुका चांगल्या पार पडल्या. सगळं बिहारसारख्या ठिकाणी निवडणुका घेणे आणि यशस्वी पार पडणे, त्यामुळे कदाचित अभिनंदन केलं असं. परंतु त्यांनी खोचकपणे जे काही निवडणूक आयोगाचं किंवा एनडीएचं अभिनंदन केलंय, त्यांना अखेरला विरोधी पक्षामध्ये बसायचंच होतं किंवा बसणारच आहोत याची पूर्वकल्पना त्यांना आली होती. दहीसर टोल शिफ्टिंगवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय. टोल शिफ्टिंग समर्थनच आहे, मात्र मीरा भाईंदरमध्ये नको. प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात टोल शिफ्टिंग करावं असं नरेंद्र मोदी म्हणतात. हा आता त्या विभागाचा निर्णय आहे आणि तो घेण्याचा अधिकार त्यांना आहे. म्हणून यावर वाद वगैरे होणार नाही, परंतु एकनाथ शिंदे साहेब यावर निश्चित तोडगा काढतील. ठाणे जिल्ह्यासह मीरा भाईंदरमध्ये सध्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये दोस्तीत कुस्ती सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण शनिवारी मीरा भाईंदरमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार आयोजित केला होता आणि त्यामध्ये पत्रकार परिषद जेव्हा घेतली त्यावेळी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजप युती करायला तयार आहे, मात्र सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर आम्ही सोबळावर लढू. ठाणा असेल की महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा असेल, त्या ठिकाणी सर्व पक्षाची भूमिका, मग ती शिवसेनेची असेल, भाजपची असेल, राष्ट्रवादीची असेल, सन्मानजनकपूर्वक जर युती झाली तर करावं असं प्रत्येकाचं मत आहे. आणि त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्याच्या मतावर सुद्धा युती करायची की नाही करायची हे ठरवलं जाईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. म्हणून आता निवडणुकीचा दुराडा उठलेला आहे. आता पुढे आणखी 8-15 दिवसामध्ये याच्याबद्दलचं स्पष्ट काय कोणत्या ठिकाणी युती होणार, कोणत्या नाही होणार हे सगळं चित्र स्पष्ट होईल. सर, पण आता नगर परिषदेचा विचार केला तर 3 दिवस होते फॉर्म मध्ये, युतीचंच तरांगड सुटे ना, असं कसं कधी सुटेल मग आणि कधी अर्ज भर काढायचा? असं काही नाहीये. हे तुम्हाला फॉर्म भरायला 3 दिवस बाकी आहेत, नंतर फॉर्म वापस घ्यायला सुद्धा काही कालावधी दिलेला आहे. त्या मधल्या पिरियडमध्ये या सर्व गोष्टीचा निर्णय होईल. आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधल्या 7 पैकी बऱ्याच ठिकाणी म्हणजे बहुतांश ठिकाणी शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. म्हणजे वैजापूर, त्याच्यानंतर शिल्लोड, पैठण, कन्नडमध्ये ज्या ठिकाणी आमदार आहेत आणि मजबूतीने आहेत, आमच्या संभाजीनगरमध्ये 6 ठिकाणी आमचे आमदार आहेत, 3 ठिकाणी भाजपचे आहेत. म्हणून त्यांनी यांच्या मतदारसंघामध्ये जर उमेदवार उभा केला तर मग युती होणार नाही. आणि म्हणून त्या आमदाराला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाने दिलेला आहे. ते काय निर्णय घेतील हे काही दिवसात आपल्याला कळेल. ओके, धन्यवाद. मंत्रीमध्ये एक प्रश्न असा आहे की इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा जो पुढ्याचा व्हिडिओ होता तो सोशल मीडिया खूप व्हायरल झाला. त्यानंतर एक असं म्हटलं जातं की तुम्ही म्हणताय की साधा विवाह करायला पाहिजे, मात्र धूमधडाक्यामध्ये तुमच्या मुलीचा विवाह होतो. सोशल मीडिया ते ट्रोल होत आहेत, सोडायची भाषा ते करतात. मुलीचा विवाह कसा करावं हे त्या पालकाच्या मनावर असतं.
जर त्यांना चांगल्या पद्धतीने करावं असं वाटलं तर त्याच्यात काही गैर पण नाही. अनेक लोक अशी पाहिलेली आहेत की जी करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात, परंतु इंदोरीकर महाराजाला जे काही टोल केलेलं आहे त्यांनी साध्यापणाने केला पाहिजे. हे जरी असलं तरी बाप म्हणून त्यांनी केलेलं ते लग्न त्याला विरोध करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून इंदोरीकर महाराज त्याच्यावर काय निर्णय घेतील तो त्यांचा विषय आहे, परंतु अशा लग्न समारंभामध्ये अशा गोष्टीला जास्त विरोध करणं योग्य नाही. कीर्तन सोडून दिलं किती योग्य आहे? इंदोरीकर महाराजांनी कीर्तन सोडू नये. अखेरला त्यांच्या कीर्तनामुळं त्या प्रबोधन ते करतात हे अनेक लोकांना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे. अनेक लोक मी पाहिलेत की ज्यांनी त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या कीर्तनानं प्रभावित होऊन व्यसनापासून दूर होणे किंवा इतर कामं यामध्ये त्यांनी स्वतःला त्यांच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. म्हणून त्यांनी कीर्तन सोडू नये असं आमचा आग्रह राहील. बिहारचा निकाल अपेक्षित म्हणावा की अनपेक्षित, कारण एका मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे एनडीएची. बिहारचा आता जो निकाल लागतोय, जी बढत त्यांना मिळते ते जर पाहिलं तर बिहारमध्ये कम्प्लिटली एनडीएचं सरकार हे येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. बिहारची जनता जी 15-20 वर्षापूर्वी विकास काय असतो हा त्यांच्या मने ध्यानी सुद्धा नव्हता, परंतु नितीश कुमार सारखं नेतृत्व किंवा मोदी साहेबांसारखं नेतृत्व जेव्हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालं त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी ज्या गतीने तो विकास केला, बिहारमध्ये कधीतरी इंडस्ट्री जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु बिहारमध्ये ते झालं. आता तिथलचा क्राईम रेट तुम्ही कमी झालेलं पाहताय, तुम्ही दारूबद्दलचे असलेलं धोरण सरकारचं बदललेलं पाहताय. आणि मग जो बिहारी ज्याला गाव सोडून इतरत्र जावा लागायचा आज तो त्या बिहारमध्ये थांबतोय आणि हेच मला वाटतं त्यांच्या यशाचा गमक असावं. आता बिहारमध्ये आम्हाला रोजगार मिळतोय, बिहारचं जनता डेव्हलपमेंट होतंय आणि म्हणून त्या सर्व बाबी धरून आज मोदी साहेबांनी आणि तिथे नितीश कुमारांनी त्या नस ओळखून बरोबर त्या लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलायला विरोधकाकडे काही मुद्देही नव्हते. काय बोलणार आहेत? वोट चोरीवर बोलतील किंवा इतर बाबतीवर बोलतील, परंतु विकासाचा अजेंडा जो होता तो फक्त आणि फक्त मोदी सरकार आणि नितीश कुमारकडे होता. म्हणून ही जी निवडणूक झाली ही वन साइडच होणार होती हे जवळपास निश्चित होतं. परंतु तरीही लोक या वेळेला परिवर्तन करतील किंवा आपलं सत्ता येईल, आपलं सरकार येईल या भांडणामध्ये मग तिथलचे स्थानिक नेते असतील, काँग्रेसवाले असतील, जेडीयूवाले असतील, बाकीचे जे काही होते त्यांनी आपसामध्येच एकमेकाला पाडायचा सुद्धा तिथं प्रयत्न झालेला दिसून येतो. म्हणून हे सरकार मला वाटतं याला सर्वसामान्य जनतेने आता बिहार थांबणार नाही, बिहार आता विकास की ओर या पद्धतीने त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे. आज पुन्हा एकदा बिहारमध्ये लोकशाहीला अपेक्षित असलेलं सरकार हे स्थापन होतं याचा आम्हाला निश्चित आनंद आहे. याच निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतला घोळ अगदी देश पातळीवर मांडता गेला, काही फरक पडला नाही त्याचा असं दिसतं की नाही. तर घोळ असणं हा भाग वेगळा. त्या घोळमध्ये जे काही निवडणूक आयोगाला जे कळायचं तुम्ही दरवेळेला पाहता की अनेक मतदार वगळले जातात, मृत लोकांचे नावं येणे, दुबार नावं येणे, हे हा जो प्रकार आहे हा काही ठराविक ठिकाणी निश्चित काही ठिकाणी आढळून पण आला होता आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली. म्हणून तो मुद्दा आता बाजूला पडलेला आहे. मूळ जे मतदार आहे त्यांनी केलेलं मतदान काय म्हणतं याला महत्व आहे आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतला असं आमचं तरी मत आहे. आता तिथल्या मुख्यमंत्री पदावरून चर्चा झालेली आहे. नितीश कुमार यांची भाजप त्यांच्या मनावर अचानक जसं महाराष्ट्रात बदल केला तसंही होऊ शकतं ना. आता तो पक्षाचा त्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु निश्चितप्रमाणे मला वाटतं योग्य तो निर्णय होईल. आता बिहारमध्ये वादाचं कोणतंही कारण राहणार नाही आणि या वेळेला शक्यता अशी नाकारता येत नाही. दोघंही भाजप असेल की नितीश कुमार असतील हे सत्तेचं बरोबर समान वाटप करून योग्य त्या पद्धतीनं हे सरकार चालवतील. त्याच्यामध्ये रामविलास पासवानचा मुलगा पण आहे, त्यालाही काही त्या सत्तेमधला मोठा हिस्सा मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आता हे सगळ्या घडामोडी ह्या पूर्णपणे निकाल हाती आल्यानंतर घडतील.
ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित पुन्हा आता ईव्हीएम होणारच ना. जिथे पराभव होतो त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली, तिथे असं आणखीन काही दादागिरी केली, काही आरोप करायला हे आता मोकळे आहेत आणि हेच टिमकी वाजवत ते 5 वर्ष फिरणार आहेत. ठीक आहे. ओके. ओके, yes. एक मिनिट सर, काही दुसरं मला एवढंच होतं. ते पाठवतो लवकर. आहे की नाही? परंतु या निकालानंतर वोट चोरी जे आरोप जे आहेत ते सुद्धा पुढे येऊ शकतात समोर. पराभूत माणूस एक आपला असलेला पराभव हा इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न जरूर करतो. म्हणून ते आता वोट चोरी झाली म्हणतील, मतदार याद्यामध्ये घोळ आहे असं म्हणतील, ईव्हीएम मशीन गडबड आहे असं म्हणतील आणि हे आता लोकांना दरवेळेला ते ऐकून सुद्धा कंटाळा आलेला आहे. लोकशाहीला जर मानत नसाल, घटनेला मानत नसाल तर असे आरोप करणं हे त्यांचं ठरलेलं गणित असतं. बरं, अंबादास दानवेंनी सुद्धा आरोप केलाय, तुमच्या मुलीवर आरोप केलाय की निवडणूक यादीमध्ये किंवा त्या याद्यांमध्ये घोळ केला होता, अपराधफळ केली म्हणून. असा कधी घोळ होतो का? त्या विरोधी पक्ष नेता राहिलेल्या माणसाला एवढं सुद्धा कळत नाही की मतदार नोंदणीचा हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आजही तुम्ही आत्ताच्या घडीलाही मतदार नोंदणी करू शकता किंवा मतदार तुमचं शिफ्टिंग असेल तर तेही करू शकता. म्हणून अशा गोष्टी या प्रक्रियेचा भाग असतो. जर माहिती नसेल तर त्याने त्या कलेक्टरशी बोललं पाहिजे होतं, त्यांच्याशी चौकशी केली पाहिजे होती. परंतु आपल्या हाती काही लागत नाही. पण शिरसाटचं नाव घेतलं ना तर ती बातमीला महत्व येतं. या अनुषंगाने केलेलं ते स्टेटमेंट आहे. एक प्रश्न बिहारच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एनडीए आणि निवडणूक आयोगाचं अभिनंदन असे आता विरोधक म्हणतात. निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं सर. निवडणूक आयोगाने निवडणुका चांगल्या पार पडल्या. सगळं बिहारसारख्या ठिकाणी निवडणुका घेणे आणि यशस्वी पार पडणे, त्यामुळे कदाचित अभिनंदन केलं असं. परंतु त्यांनी खोचकपणे जे काही निवडणूक आयोगाचं किंवा एनडीएचं अभिनंदन केलंय, त्यांना अखेरला विरोधी पक्षामध्ये बसायचंच होतं किंवा बसणारच आहोत याची पूर्वकल्पना त्यांना आली होती. दहीसर टोल शिफ्टिंग वरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय. टोल शिफ्टिंग समर्थनच आहे, मात्र मीरा भाईंदरमध्ये नको. प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात टोल शिफ्टिंग करावं असं नरेंद्र मोदी म्हणतात. हा आता त्या विभागाचा निर्णय आहे आणि तो घेण्याचा अधिकार त्यांना आहे. म्हणून यावर वाद वगैरे होणार नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेब यावर निश्चित तोडगा काढतील. ठाणे जिल्ह्यासह मीरा भाईंदरमध्ये सध्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये दोस्तीत कुस्ती सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण शनिवारी मीरा भाईंदरमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार आयोजित केला होता आणि त्यामध्ये पत्रकार परिषद जेव्हा घेतली त्यावेळी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजप युती करायला तयार आहे, मात्र सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर आम्ही सोबळावर लढू. ठाणा असेल की महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा असेल, त्या ठिकाणी सर्व पक्षाची भूमिका, मग ती शिवसेनेची असेल, भाजपची असेल, राष्ट्रवादीची असेल, सन्मानजनकपूर्वक जर युती झाली तर करावं असं प्रत्येकाचं मत आहे. आणि त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्याच्या मतावर सुद्धा युती करायची की नाही करायची हे ठरवलं जाईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. म्हणून आता निवडणुकीचा दुराडा उठलेला आहे. आता पुढे आणखी 8-15 दिवसामध्ये याच्याबद्दलचं स्पष्ट काय कोणत्या ठिकाणी युती होणार, कोणत्या नाही होणार हे सगळं चित्र स्पष्ट होईल. सर, पण आता नगर परिषदेचा विचार केला तर अवघे 3 दिवस होते या फॉर्म मध्ये. युतीचंच तरांगड सुटे ना, असं कसं कधी सुटेल मग? आणि कधी अर्ज पण काढाल? असं काही नाहीये. हे तुम्हाला फॉर्म भरायला 3 दिवस बाकी आहेत, नंतर फॉर्म वापस घ्यायला सुद्धा काही कालावधी दिलेला आहे. त्या मधल्या पिरियडमध्ये या सर्व गोष्टीचा निर्णय होईल. आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधल्या 7 पैकी बऱ्याच ठिकाणी म्हणजे बहुतांश ठिकाणी शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. म्हणजे वैजापूर, त्याच्यानंतर शिल्लोड, पैठण, कन्नडमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमदार आहेत आणि मजबूतीने आहेत, आमच्या संभाजीनगरमध्ये 6 ठिकाणी आमचे आमदार आहेत, 3 ठिकाणी भाजपचे आहेत. म्हणून त्यांनी यांच्या मतदारसंघामध्ये जर उमेदवार उभा केला तर मग युती होणार नाही. आणि म्हणून त्या आमदाराला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाने दिलेला आहे. ते काय निर्णय घेतील हे काही दिवसात आपल्याला कळेल. ओके.
धन्यवाद. मंत्री महोदय, एक प्रश्न असा आहे की इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा जो साखरपुड्याचा व्हिडिओ होता तो सोशल मीडिया खूप व्हायरल झाला. त्यानंतर एक असं म्हटलं जातं की तुम्ही म्हणताय की साधा विवाह करायला पाहिजे, मात्र धूमधडाक्यामध्ये तुमच्या मुलीचा विवाह होतो. सोशल मीडियावर ते ट्रोल होत आहेत, सोडायची भाषा ते करतात. मुलीचा विवाह कसा करावं हे त्या पालकाच्या मनावर असतं. जर त्यांना चांगल्या पद्धतीने करावं असं वाटलं तर त्याच्यात काही गैर पण नाही. अनेक लोक अशी पाहिलेली आहेत की जी करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात, परंतु इंदोरीकर महाराजाला जे काही टोल केलेलं आहे त्यांनी साध्यापणाने केला पाहिजे. हे जरी असलं तरी बाप म्हणून त्यांनी केलेलं ते लग्न त्याला विरोध करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून इंदोरीकर महाराज त्याच्यावर काय निर्णय घेतील तो त्यांचा विषय आहे, परंतु अशा लग्न समारंभामध्ये अशा गोष्टीला जास्त विरोध करणं योग्य नाही. कीर्तन सोडून दिलं किती योग्य आहे? इंदोरीकर महाराजांनी कीर्तन सोडू नये. अखेरला त्यांच्या कीर्तनामुळं त्या प्रबोधन ते करतात आहे. अनेक लोकांना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे. अनेक लोक मी पाहिलेत की ज्यांनी त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या कीर्तनानं प्रभावित होऊन व्यसनापासून दूर होणे किंवा इतर कामं यामध्ये त्यांनी स्वतःला त्यांच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. म्हणून त्यांनी कीर्तन सोडू नये असं आमचा आग्रह राहील. बिहारचा निकाल अपेक्षित म्हणावा की अनपेक्षित, कारण एका मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे एनडीएची. बिहारचा आता जो निकाल लागतोय, जी बढत त्यांना मिळते ते जर पाहिलं तर बिहारमध्ये कम्प्लिटली एनडीएचं सरकार हे येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. बिहारची जनता जी 15-20 वर्षापूर्वी विकास काय असतो हा त्यांच्या मने ध्यानी सुद्धा नव्हता, परंतु नितीश कुमार सारखं नेतृत्व किंवा मोदी साहेबांसारखं नेतृत्व जेव्हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालं त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी ज्या गतीने तो विकास केला, बिहारमध्ये कधीतरी इंडस्ट्री जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु बिहारमध्ये ते झालं. आता तिथलचा क्राईम रेट तुम्ही कमी झालेलं पाहताय, तुम्ही दारूबद्दलचे असलेले धोरण सरकारचं बदललेलं पाहताय. आणि मग जो बिहारी ज्याला गाव सोडून इतरत्र जावा लागायचा आज तो त्या बिहारमध्ये थांबतोय आणि हेच मला वाटतं त्यांच्या यशाचा गमक असावं. आता बिहारमध्ये आम्हाला रोजगार मिळतोय, बिहारचं रस्ता डेव्हलपमेंट होतंय आणि म्हणून त्या सर्व बाबी धरून आज मोदी साहेबांनी आणि तिथे नितीश कुमारांनी त्या नस ओळखून बरोबर त्या लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलायला विरोधकाकडे काही मुद्देही नव्हते. काय बोलणार आहेत? वोट चोरीवर बोलतील किंवा इतर बाबतीवर बोलतील, परंतु विकासाचा अजेंडा जो होता तो फक्त आणि फक्त मोदी सरकार आणि नितीश कुमारकडे होता. म्हणून ही जी निवडणूक झाली ही वन साइडच होणार होती हे जवळपास निश्चित होतं. परंतु तरीही लोक या वेळेला परिवर्तन करतील किंवा आपलं सत्ता येईल, आपलं सरकार येईल या भांडणामध्ये मग तिथलचे स्थानिक नेते असतील, काँग्रेसवाले असतील, जेडीयूवाले असतील, बाकीचे जे काही होते त्यांनी आपसामध्येच एकमेकाला पाडायचा सुद्धा तिथं प्रयत्न झालेला दिसून येतो. म्हणून हे सरकार मला वाटतं याला सर्वसामान्य जनतेने आता बिहार थांबणार नाही, बिहार आता विकास की ओर या पद्धतीने त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे. आज पुन्हा एकदा बिहारमध्ये लोकशाहीला अपेक्षित